नमस्कार सगळ्यांना। आज करणार आहे मस्त अशी हरभऱ्याची भाजी। हिवाळा आला की ही अशी भाजी मिळू लागते। वर्षातून एकदाच ही भाजी खायला मिळते बरं का। त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, खूपच छान आणि टेस्टी लागते। ही छान अशी निवडून घेतलेली आहे मी। ही अर्धा किलो भाजी आहे आणि खायला तर खूपच मस्त लागते। आणि ही भाजी करण्यासाठी इथे 2 कुड्या मी लसूण सोलून घेतलेल्या आहेत, 5-6 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। काही जास्त साहित्य लागत नाही, कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते आणि खायला तर मस्त अशी आंबट आणि छान लागते। भाकरीबरोबर तर एकच नंबर लागते। तर ही भाजी आता मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आलं, लसूण आणि मिरची ही पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता तेल तापले, तेलामध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे। पेस्ट चांगली आपली परतून द्यायची आहे। लसूण मिरची ही चांगली छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, खूपच छान आणि टेस्टी लागते। आणि हिवाळा आला की ही भाजी सगळीकडे मिळते, त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की करून पहा। आणि कोवळी भाजी घ्यायची, त्यामुळे खूपच ती छान लागते। पण भाजी स्वच्छ धुवून घ्या, कारण का त्यावरती काही कीटकनाशके मारलेली असतात, त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून घ्या। बऱ्याच जणी भाजी तशीच टाकतात, स्वच्छ धुत नाही, पण स्वच्छ धुवून घ्या ही भाजी। आता यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान ही भाजी परतून द्यायची आहे। आणि यात मग पाणी टाकायची काही गरज नाही, आपोआप त्याला पाणी सुटतं। आता छान ही भाजी परतून घेते आहे। बघा आपण केवढी भाजी टाकली होती, ते पहा केवढीशी ती भाजी झाली आहे। ही भाजी छान अशी कोवळी आणायची, त्यामुळे छान लागते। मी खूप अशी छान कोवळ्या पाण्याची भाजी आणली होती। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। पहा ही भाजी आता आपली रेडी झालेली आहे, थोडंच पाणी राहिलेलं आहे। सगळं पाणी यातलं आपल्याला आटून घ्यायचं आहे। मग ही खाण्यासाठी भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही नक्की करून पहा।